पहिला चेंडू, दिशा भटकलेला चेंडू, पंचांचा इशारा, डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता. धाव मिळणार अवांतरच्या स्वरूपामध्ये, कारण डावखोर गोलंदाज आहे त्याच्यामुळे त्यांच्या डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. गोलंदाजी करतो या ठिकाणी किशोरचा सामना करतो पियुष जयस्वाल, ज्या फलंदाजाने 2 दिवसाआधी सुरेखची फलंदाजी केलेली होती. वाईटचा रिव्ह्यू पहिल्याच चेंडूवर मागताना या ठिकाणी. वाईट दिलेला आहे. दुसरा सुद्धा या ठिकाणी वाईट. सन्मान केला या चेंडूचा, पॉइंटला ढकलला डावखोरे फलंदाज पियुष. थोडस खराब क्षेत्ररक्षक या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत का नाही, थोडस आळस असलेलं दोन्ही फलंदाजामध्ये लक्ष नव्हतं. या संधीचा फायदा क्षेत्ररक्षकाच्या बाजूने गेला आणि 1 धाव एकत्रित केली. धावसंख्या वाढून झालेली आहे 3 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी अचूक टप्प्यावर सोडला होता, यावेळी मात्र सन्मान केला या चेंडूचा आणि हलकासा ढकलला त्याला. किशोर विरुद्ध प्रदीप असं युद्ध. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त केली किशोर धांदे यांनी. धांदे गोलंदाजीच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. 6 सामन्यामध्ये 8 फलंदाजाला बाद केलं आणि आता 9वा फलंदाज बाद केलेला. YSW वॉरियर्स या संघाचा हा खेळाडू. नवीन फलंदाज आलेले प्रदीप यांच्या जागेवर बघावं लागेल. विनूजी या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले. विनू सोहाम आता या ठिकाणी 2ही सिनियर खेळाडू. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच श्याम पवनीकर सर यांनी याला वाईड दिला आणि धावन वाढताना होऊन 4 धावा. यावेळी मात्र हलकासा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जोर चेंडू येतो यष्टीरक्षकाकडे. सुरेख असं क्षेत्ररक्षण झालेलं होतं शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 5 धावा.
जयस्वाल हा आक्रमक फलंदाज आहे, त्या अनुषंगाने नियंत्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी किशोर विरुद्ध पियुष असं युद्ध. या सामन्यामध्ये सुद्धा प्रेक्षकांना चढ उतार पाहायला मिळतील. मनोरंजन करणारा सामना. अगदी बुळास खोलवर सोडलेला हा चेंडू अगदी बॅटच्या खालच्या कडेला लागून हा रेंगाळत गेला त्यांच्या मिड विकेटला. कारण डावखोरे फलंदाज आहेत पियुष जयस्वाल. आता मात्र विनू विरुद्ध किशोर असं युद्ध. किशोर गोलंदाजी करतोय, विनू फलंदाजी करतोय. दोनही सिनियर खेळाडू. पुढे सरसवून टोलवण्याचा प्रयत्न, हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू रेंगाळत राहिला. शॉर्ट सिली मिड ऑन वर. या ठिकाणी क्षेत्ररक्षक कर्णधारांनी स्वतः चेंडूला उचललं. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी परत एक धाव गोळा केलेली. पहिल्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय किशोरचा सामना करणार यावेळी मात्र पियुष जयस्वाल. बॅटची कळा चेंडू जातो आहे क्षेत्ररक्षकाकडे, परंतु या ठिकाणी सूर्य असं क्षेत्ररक्षक निश्चितच आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या. पहिल्या षटकांचा खेळ संपला. 8 धावा 1 गडी बाद असं समीकरण. संघाचे कर्णधार वैभव बघावं लागेल गोलंदाजीचा भार कोणाच्या खांद्यावर सोडतात. आता दुसरं षटक, पहिलं षटक, दोनही संघ समान स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो आहे मिड विकेटच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढून झालेली आहे 10 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीवर. दोनही संघामध्ये झुंज पाहायला मिळेल. दोनही संघ आपापली कामगिरी चांगली करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या संघाला मजबूत करण्याच्या स्थितीमध्ये पाहतील. वसीलचा अलगद ढिल्या हाताने सोडलेला चेंडू अचूक टप्प्यावर. विनू यांनी एक स्टेप पुढे काढून मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु फळी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. अगदी खोलवर टप्पा. समजू शकले नाही फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या चेंडूवर सुद्धा धाव प्राप्त झालेली नाही. धावसंख्या स्थिरावलेली, थांबलेली 9 धावांवर. यावेळी मात्र पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न आणि सरळ सोपा झेल देऊन विनू यांची खेळी. कोंडाळीवरून बिलॉंग करतात आणि कर्णधार वैभव नेहारी यांच्या भरोशावर आतापर्यंत खरे उतरताना. अलगद सोडलेला चेंडू होता. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु रिंगणाच्या बाहेर हा फटकार गेलेला नाही आणि झेल टिपला. 2 गडी बाद 9 धावा. या षटकामध्ये केवळ आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकच धाव दिलेली वसील शेख. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, मोठा फटकार हाणण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. आबिद शेख हे वादळ आहे. कधी सामना पलटून घेऊन जाईल सांगता येत नाही. त्या अनुषंगाने एक महत्वाची कळा आहे आपल्या संघाची आणि गोलंदाजी करतो वसील.
यावेळी कव्हरच्या दिशेने मारलेला फटका हा जवळपास झेल झालेला होता, तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेला सुद्धा होता, परंतु हाताला लागून चेंडू तिथेच पडला. रिंगणाच्या आतमध्ये हा फटकार होता, हवेमध्ये खेळलेला मुद्दामून खेळलेला फटकार होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकलेला नव्हता. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10 धावा 2 गडी बाद असं समीकरण. डीजे पुढे सजवून मारलेला फटकार आणि चेंडू जातोय सीमा शकत नाही. पुढे सरसावून सुरेख असा फटकार, गोलंदाजाच्या वरून मारलेला फटकार लॉंग ऑफला आणि जवळपास स्ट्रेट आणि लॉंग ऑफला मारलेला फटकार. या चौकाराच्या मदतीने पंचांचा इशारा षटकार आलेला आहे. माझे सहकारी मित्र पराग भाऊ मला सांगतायत, सहकार्य करतायत मंडळाला. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दोन चेंडूवर तडाखेबंद असे 2 फटकार, एक सरळ. या ठिकाणी विचार करावा लागेल किशोर यांना. सुरेख फटका आणि त्याहीपेक्षा सुरेख असा झेल, स्क्वेअर लेग डीपला मोठा मासा. म्हणावयास हरकत नाही. अगदी आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं या ठिकाणी अभिषेक या खेळाडूला. तडाखेबंद फलंदाजी करत होता. आपल्या विजयाच्या मध्ये असलेला अडथळा त्यांनी दूर केला. तसं जर पाहिलं तर या ठिकाणी VR11 या संघाला विजयाची अत्यंत आवश्यकता. पहिल्या 4 मध्ये पंचांचा इशारा वाईड असल्याचा शरीरापासून लांब ठेवण्यामध्ये यावेळी प्रयत्न केला आणि अशा क्षणात हा वाईड गेलेला. 3 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक प्रगतीवर असताना भरत पटेल अंगाला लागलेला चेंडू, चोरटी धाव या ठिकाणी प्राप्त केलेली. शॉर्ट स्क्वेअर लेगला हा चेंडू रेंगाळत होता. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत होते. 22 धावा पड्यावरती लागलेल्या आहे आणि भरत यांनी आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. भरत पटेल, किशोर यांनी 2 फलंदाजाला बाद केलेला, 19 धाव्या खर्ची केलेल्या आहे आतापर्यंत. किशोरचा पुढचा चेंडू सामना करणार यावेळेस पियुष. बॅटची कळा अगदी बुळा सोडलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यष्टीभेदी चेंडू म्हणतात याला. बॅटची कळा गेला खरी यष्टीरक्षकाच्या मागे. धाव घेण्याचा मानस होता, हाणून पडला क्षेत्ररक्षकाने. धाव निश्चितच या चेंडूवर प्राप्त झालेली नाही. 22 धावा. यावेळी मात्र
उजव्या एसटीच्या बाहेरून पंचांचा इशारा श्यामजी पवनीकर सरांचा. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत, अशा क्षणी दिशा भटकतायत. डावखोरे फलंदाज पियुष यांना फारशी संधी मिळालेली नाही आज फलंदाजीसाठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ पूर्ण. फेअर डिलिव्हरी. फलंदाजाचे रिव्ह्यू या ठिकाणी संपले, याची दक्षता घ्यावी लागेल. आणि या ठिकाणी किशोर धांडे यांनी 2 षटकामध्ये 20 धावा दिल्या आणि 2 फलंदाजाला बाद केलं. आणि हा खेळाडू सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे गोलंदाजीच्या यादीमध्ये. अंक तालिकेमध्ये सौरभ चरडे आणि किशोर धांडे दोनही 10 फलंदाजांना बाद करून दुसऱ्या क्रमांकावर. आता या ठिकाणी पाहावं लागेल राजू पंचलानी हा खेळाडू सुद्धा YSW वॉरियर्स या संघाचा खेळाडू आहे. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय खरा. या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण वासिल कोंडाडीहून बिलॉंग करतात. एकाच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. 24 धावा फळ्यावरती लागलेले आहे. राजू पंचलानी हा खेळाडू सुद्धा गोलंदाजांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. 6 सामन्यामध्ये 8 फलंदाजांना बाद करून 4थ्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू. राजू विरुद्ध पियुष जयस्वाल. मला वाटतं बॅटची कळा होती घेतलेली, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करताना टीम VR या संघाला विजय अतिशय महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने रिव्हर्स स्वीप आणि निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण वासिल शेख यांच्याकडून. जोरच्या आणि या ठिकाणी मला वाटतं डेड बॉल झालेला आहे, बहुतेक फलंदाजाला लागून गेलेला असावा कदाचित. 25 धावा फळ्यावरती 3 गडी बाद. 4थं षटक प्रगतीवर असताना भरत खेळतोय 2 चेंडू 1 धावांवर आणि पियुष खेळतोय 8 चेंडू 5 धावांवर. आघाडीचा फलंदाज पियुष जयस्वाल अजूनही खेळपट्टीवर टिकवलेला. राजूचा सुरेख असा फटकार आणि सुरेख असा झेल वासिल शेख यांच्या. महत्वाचा झटका म्हणावायस हरकत नाही. इथून VR या संघाला सावरावं लागेल. आघाडीचा एक फलंदाज अजूनही तड धरून खेळपट्टीवर उभा आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत. हळूहळू या क्रीडांगणावर गर्दी वाढताना प्रेक्षकांची आणि पुन्हा या ठिकाणी राजू पंचलानी हा खेळाडू सुद्धा अंक तालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकावर जाण्याच्या प्रयत्नात. सन्मान केला या चेंडूचा आणि हळूहळू चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही.
धावसंख्या हळूहळू वाढती. या चेंडू नंतर 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल. पाण्याचा अवकाश होईल. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप आणलेला आणि पुन्हा या जोडीवर बरचस निर्भर राहील आता, कारण आघाडीचा पियुष जयस्वाल तंबूत परतलाय. पाण्याचा ड्रिंक, पाण्याचा अवकाश. सव्वीस धावा, 4 षटकांचा खेळ पूर्ण, 5 गडी बाद, 26 धावा फलकावरती. वटवाघूळ सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी राजू पंचलानी यांनी केलेली होती. आधीच्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं आणि हा खेळाडू सुद्धा अंक तालिकेमध्ये 2ऱ्या क्रमांकावर पोहोचला. सन्मान केला. या चेंडूचा धाव घेण्याचा प्रयत्न होता. आता गोलंदाजी सुंदर अशी गोलंदाजी करतोय सागर भाईसवार. आघाडीच्या फलंदाजांनी आपली भूमिका पार पाडत त्यानंतर मात्र मधल्या फळीतील गोलंदाज सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. 26 धावा केवळ फळ्यावर, 5 गडी बाद. पुढे सरसावून टोललेला फटकार, चेंडू हवेत आणि हा सुद्धा एक झेल. आपल्या संघाला विजयी होण्याकरता अशा स्थळी अशा वेळी अक्षरशः नांगी टाकलेली दिसतात गोलंदाजांनी. तो चलमय आया, याशिवाय दुसरं काही नाही. एक फलंदाज तळ ठोकून होता खरी, पियुष जयस्वाल, पण त्याला सुद्धा फारसी कामगिरी करता आलेली नाही. या ठिकाणी दादागिरी गाजवतात गोलंदाज. वर्चस्व निर्माण झालेलं आहे YSW वॉरियर्स या संघाचं. या दडपणातून बाहेर यावं लागेल या जोडीला, जर आपल्या संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये आणायचं असेल. या षटकानंतर सुद्धा 3 षटकांचा खेळ शिल्लक. संजू चव्हाण आणि अजिंक्य या दोन्ही फलंदाजांना तळ ठोकून क्रीडांगणावर या खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि किमान 40 धावा तरी एकत्रित कराव्या लागतील. पुन्हा एकदा हवेत होता हा चेंडू. सागर सुरेख गोलंदाजी करतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं. फेकी मात्र व्यवस्थित झालेली नव्हती. आपल्याच गोलंदाजीवर स्वतः जाऊन चेंडूला अडवला आणि फेकी केली ती एसटीवर, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचलेले होते. आता कुठं बऱ्याच वेळानंतर 27 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. या क्रीडांगणावर
सरासरी 60 धावांचा खेळ खेळला जातो त्या दिशेने पुढे सरसावून स्वीप करण्याचा प्रयत्न होता संजू चव्हाण यांचा. यावेळी बॅटची काही संपर्क झालेला नाही बहुतेक. मला वाटतं चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे गेला खरी. एक धाव घेण्यापासून पंचांचा इशारा येतोय काहीतरी 22 असल्याचा. षटक संपल्याचा इशारा सुद्धा आलेला आहे या ठिकाणी. आणि 28 धावा 28 धावा फळ्यावरती लागलेला आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 गडी बाद. इथून बघावं लागेल येणाऱ्या 3 षटकामध्ये किमान 30-35 धावा जर आल्या तर विहार हा संघ एक सन्मानजनक स्थितीच्या दिशेने वाटचाल करेल. आणि अक्षरशः मुसक्या आवडलेल्या या ठिकाणी राजू, सागर, किशोर या त्यांच्या गोलंदाजांच्या जोडीने 6 फलंदाजाला बाद केलं. त्यापैकी राजू पंचलानी यांनी 2 फलंदाजाला बाद केलेला आहे. सागर यांनी 1 फलंदाजाला बाद केलेला आहे. त्याचबरोबर किशोर यांनी 2 फलंदाजाला बाद केलेला आहे. आणि वासिल यांनी सुद्धा 1 फलंदाजाला बाद केलेला आहे. सुरेख असा चेंडू होता. तेवढाच हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट सिली मिड ऑफवर चेंडू अडवला गेला. 1 धाव याचबरोबर प्राप्त केलेली. 29 धावा फळ्यावरती. पुन्हा याला हलकासा गलीच्या दिशेने लोटलेला हा चेंडू जाणीवपूर्वक खेळलेला फटका होता. पुन्हा 1 धाव प्राप्त करेल. 30 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. आणि 1 धावेने आता काही होणार नाही. विहार या संघाला जर मजबूत स्थितीमध्ये यायचं असेल तर गोलंदाजाचा मात्र वचक. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटकार पाठला करतो. 2 क्षेत्ररक्षक बघावं लागेल कोण जिंकणार या ठिकाणी. चेंडू जिंकतो की क्षेत्ररक्षक जिंकतो. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय. पॉइंट वरून मारलेला फटकार. आजच्या या सामन्याचे पंच श्यामजी पवनी. हाणला तो चौकाराकडचा पॉइंटच्या दिशेने. धावसंख्या वाढून झालेली आहे 34 धावा. गोलंदाजांनी अक्षरशः वचक निर्माण केलेला आहे या क्रीडांगणावर. अखेरच्या 3-4 दिवसामध्ये पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस होतात. दबाव या ठिकाणी दादागिरी गोलंदाजांची. सुरेख फटका या दरम्यान. चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक सागर भैसवार यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. जोर चेंडू येतो गोलंदाजाकडे. पुन्हा 1 धाव प्राप्त. 35 धावा फळ्यावरती. चेंडू हवेत आणि वैभव निहार यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. 7वा झटका. टी शर्ट नवीन आलेला फलंदाज विवेक अजिंक्य या जोडीला
आपल्या संघाला सावरण्याची जबाबदारी दिलेली असेल कर्णधारांनी, त्यानुसार या ठिकाणी फलंदाजी करताना वचक मात्र आणि तिसरी सफलता राजू पंचलानी यांना आणि 11 गोलंदाजाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाताना. अतिशय सुंदर असा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला होता मिड विकेटच्या दिशेने. एकाच धाव्यावर समाधान मानतील. धावसंख्या वाढून झालेली आहे 36 धावा. 6 षटकांचा खेळ पूर्ण, 36 धावा. या 2 षटकात किती धावा एकत्रित करू शकतात पाहावं लागेल. आणि या ठिकाणी 2 षटकांमध्ये राजू पंचलानी यांनी केवळ 11 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. पियुष पांडे आणि राजू पंचलानी हे दोनही खेळाडू 11 फलंदाजांना बाद करून अव्वल स्थानावर आहे सध्या तरी गोलंदाजांच्या यादीमध्ये. सुरेख फटका, चेंडू हवेत आणि लॉंग ऑफला कुठलीही चुकी केलेली नाही. निशांत राऊत यांनी सुरेख असा झेल टिपलेला, दुसरा झेल. यानंतरचा होणारा सामना आरोग्य मंदिर विरुद्ध टायगर 11. दोन्ही संघाचे कर्णधार 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवतील अशी मी त्यांना विनंती करतो. दोन्ही संघाचे कर्णधार इम्रान भाई आणि आदित्य पारवेकर. हा प्रदीप यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेयर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, संपर्क झालेला नाही फडी आणि चेंडूचा. लो स्कोरिंग हा मॅच होताना या ठिकाणी दिसतोय. आणि पुन्हा या ठिकाणी खराब खेळाचं प्रदर्शन टीम मग दाखवू शकलेलं नाही. आणि आता तर असं वाटतंय की 10 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. 36 धावा फड्यावरती लागलेल्या आहे. 36 धावा, 8 गडी बाद आणि 7व्या षटक हे प्रगतीवर असताना या ठिकाणी पाहावं लागेल अखेरचे 10 चेंडू सुद्धा 9 चेंडू हे खेळून काढू शकतात की नाही फलंदाज रोहित घोडे, नवीन फलंदाज. अचूक टप्प्यावर पंचांचा इशारा. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी याला अवांतर वाईट दिलेला आहे. 37 धावा फड्यावरती लागलेल्या आहे, 9 गडी बाद. सुंदर असा स्क्वेअर मिड विकेटला मारलेला हा फटका होता. स्क्वेअरला मिड विकेटच्या मधून या एका धावेच्या मदतीने धावा झालेल्या 38, 9 गडी बाद आणि अखेरची फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर. स्क्वेअर लेगला मारलेला फटकार क्षेत्ररक्षकांनी समयसूचकतेचं भान ठेवत बघितलं की झेलपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा क्षणी चाणाक्ष बुद्धीने या चेंडूला अडवलं. निश्चितच आपल्या संघाकरता 3 धावा वाचवल्या. प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. गोलंदाज आणि फलंदाजी मध्ये सुद्धा चुणूक दाखवलेली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर केलेलं वसील यांनी. पंचांचा इशारा वाढला असल्याचा. धावसंख्या वाढून झालेली आहे 40 धावा. केवळ 7 चेंडूंचा खेळ शिल्लक या ठिकाणी. यानंतरचा होणारा सामना टायगर 11 विरुद्ध आरोग्य मंदिर. दोन्ही संघाचे खेळाडू
कर्णधार 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे आणून पोहोचेल आणि अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू 40 धावा फळ्यावरती लागलेल्या अखेरच्या फलंदाजांची जोडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे इरफान भाई आणि आदित्य भाऊ दोघांनीही छगन भाऊ आणि चिकू भाऊ यांच्याशी संपर्क साधावा आणि टॉस करावा. यानंतरचा होणारा सामना टायगर 11 विरुद्ध आरोग्य मंदिर. दोन्ही संघाचे कर्णधार आदित्य भाऊ पारवेकर आणि इम्रान भाई. इरफान भाई दोघही टॉस करण्याकरता चिकू भाऊ आणि छगन भाऊ यांच्याशी संपर्क साधतील. निशांत राऊचा अलगद सोडलेला चेंडू फळी आणि चेंडूचा फारसा असा संपर्क झालेला नव्हता. माहिती आहे त्यांना की या ठिकाणी आपले 9 फलंदाज बाद झालेले, संपूर्ण जबाबदारी आपल्यावर असेल. अजिंक्य खेळतोय 8 चेंडू 8 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 41 धावा फळ्यावर. 4 षटकांचा 4 चेंडूचा खेळ शिल्लक. बघावं लागेल 4 चेंडू मध्ये किती धावांची मजल मारू शकतो या ठिकाणी टीम विहार हा संघ. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय आणि या ठिकाणी त्रिफळा उडालेला आहे.
आता जो सामना सुरू आहे टीम व्ही आर विरुद्ध YSW या संघादरम्यान सामना सुरू आहे आणि टीम व्ही आर या संघाने प्रथम फलंदाजी केलेली होती. पियुष जयस्वाल 9 चेंडू 5 धावा फारसं काही करू शकलेलं नाही. प्रदीप सुद्धा 1 चेंडू 0 धावा काही विशेष करू शकले नाही. विनोद यांनी सुद्धा 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा केल्या. अभिषेक नावाचं वादळ जरूर आलं पण त्यांना जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. 5 चेंडूमध्ये 11 धावा, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. भारत पटेल 3 चेंडू 1 धाव. आकाश मोठी खेळी करण्यात असमर्थ राहिले. संजू चव्हाण 3 चेंडू 2 धावा, विवेक 2 चेंडू 1 धावा, आकाश ठाकरे 2 चेंडू 0 धावा आणि रोहित गोडे यांनी 4 चेंडू मध्ये 1 धावा. एक साधारण फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. कुठल्या तरी एका जोडीने जर तग धरला असता तर एक सन्मानजनक स्कोर जो ॲव्हरेज स्कोर आहे या क्रीडांगणावर 60 धावा त्यापर्यंत मजल मारली असती तर सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती, रंगतदार झाला असता. या ठिकाणी YSW वॉरियर्स या संघाचे आघाडीच्या फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर पोहोचलेली लागली. सामन्याला सुरू होतोय. पॉइंटला शॉर्ट लिमिट ऑफवर अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण झालेलं होतं. या क्रीडांगणावर एक धावेसाठी चाच पडतायत फलंदाज. निश्चितच दादागिरी गाजवतायत क्षेत्ररक्षक आणि फलंदाज. आतापर्यंत ह्या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये झालेल्या 3-4 दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं. अभिषेक यांचा पुढचा चेंडू वा 3 धावा. सावध पवित्रा घेत चंचल आणि संकेत फलंदाजी करतोय आणि चंचल हा खेळाडू त्याचबरोबर संकेत हा खेळाडू संकेत कुमेरिया हा फलंदाजांच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. 126 धावा काढून YSW या संघाचा हा खेळाडू 6 सामन्यामध्ये 126 धावा काढून अंक तालिकेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. तो खेळतो आहे. त्याच्या सोबतीला आहेत चंचल वंजारी,
नवीन गोलंदाज कोण येतो बघावं लागेल. अभिषेक हे कोणाच्या खांद्यावर आता गोलंदाजाची धुरा सोबवतात बघावं लागेल. संजू चव्हाण नवीन गोलंदाज. संजू चव्हाण विरुद्ध संकेत कुमेरिया अशी फलंदाज आणि गोलंदाजांची जोडी. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. या ठिकाणी बोललो होतो की दादागिरी या ठिकाणी गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची होतय. लो स्कोरिंग मॅच आहे, दडपणात अजिबात नसेल या ठिकाणी YSW वॉरियर्स या संघाचे खेळाडू, परंतु जोखीम न पत्कारता आपल्या संघाला विजयी करून देण्याचा मानस या मानसने उतरले असतील आणि खराब चेंडूची वाट पाहत असतील कदाचित दोन्ही फलंदाज. पुन्हा सरळ सुंदरसा फटकार, वाईड मिड ऑफला मारलेला फटकार. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धावांची गती हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आताचा निघालेला फटका संकेत कुमेरिया यांच्या फळीमधून निघालेला हा फटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने तसाच फटकार, यावेळी मात्र
सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, फाईन लेगच्या वरून. षट मुद्दामून खाली आपटलेला हा फटकार फारच उंच उडालेला होता. जोखीम पत्करण्याचा प्रयत्न नव्हता, हवेत मारायचा नाही हा मानस घेऊन हा संकेत चंचल वंजारी यांनी संकेत कुमेरी यांनी खेळलेला फटकार होता. 18 धावा फळ्यावरती लागलेला आहे. तिसरा षटक प्रगतीवर आहे आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज सावध पवित्रा घेत फलंदाजी करताय. यावेळी मात्र भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटकार क्षेत्ररक्षक या ठिकाणी अडवतोय खरी, परंतु एक धाव या ठिकाणी प्राप्त. दोन्ही फलंदाजाकडून 19 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. संकेत कुमेरी या खेळतोय 11 चेंडू 15 धावांवर एक षटकार. या आधीचा मारलेला तो पकडून सुरेख असा षटकार हाणलेला होता स्क्वेअर लेगला. चंचल वंजारी सावध पवित्रा खेळतोय आणि आमंत्रित करतोय आपल्या सहकार्याला, संकेत आपण खेळा, मी आपली जबाबदार. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आणि फलंदाजाला चौकार जाण्यासाठी. 12 चेंडू 19 धावांवर खेळतोय संकेत. जयस्वालचा अतिशय सुरेख असा चेंडू, समजू शकले नाही फलंदाज. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता, सन्मान करण्याचा नंतर निर्णय घेतला आणि तो सुद्धा होऊ शकला नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी मात्र वाईड मिड ऑफला पुन्हा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. या संधीचा फायदा अजिंक्य डेहनकर यांच्या हातून लगातार 2दा खराब क्षेत्ररक्षण झाले. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 25 धावा बिनगडी बाद. आता मात्र 30 चेंडूमध्ये केवळ 17 धावांची आवश्यकता. या ठिकाणी YSW वॉरियर्स या संघाला विजयी होण्याकरता आघाडीची संयमी फलंदाजांची जोडी, योग्य असा ताळमेळ. एक फलंदाज आक्रमक फलंदाजी करतोय आणि दुसरा त्याची साथ अतिशय सुरेख देतोय आणि आपली जबाबदारी चोख बजावतोय. दोन्ही फलंदाज आपली जबाबदारी चोख बजावताना या ठिकाणी संकेत कुमेरिया हा पहिल्या स्थानावर पोहोचलेला आहे अंक तालिकेमध्ये, फलंदाजांच्या यादीमध्ये. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, संपर्क होऊ शकला नाही चेंडू आणि फळीचा. संकेत कुमेरिया आता या ठिकाणी 147 धावांवर पोहोचलाय अंक तालिकेमध्ये, फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर. अजूनही खेळपट्टीवर आपला तळ ठोकलेला, सातत्यपूर्ण आपल्या संघ करता. आबिदचा पुढचा चेंडू अलगद सोडला, त्याला खेळून काढलं, सन्मान केला या चेंडूचा आणि सन्मानातून सुद्धा 1 धाव प्राप्त केली. धावसंख्या वळून झालेली आहे. 26 धावा फळ्यावरती लागलेल्या. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता, उसळी घेतलेला चेंडू होता. संकेत कुमेरिया आणि चंचल वंजारी ही फलंदाजांची जोडी. समजू शकले नाही फलंदाज, बॅटची कडा घेत चेंडू यष्टीरक्षक आणि या ठिकाणी बघावं लागेल
फेकी झाली होती विरुद्ध दिशेने असलेल्या यष्टीवर, परंतु सुरक्षित सुंदर असा बॅकअप दिलेला होता. धाव मिळालेला नाही. निश्चितच 26 धावा, चौथं षटक प्रगतीवर असताना आयोजक मंडळी यानंतरचा होणाऱ्या सामन्याची तयारी करताना पियुष भाऊ, अंशु भाऊ, त्याचबरोबर छगन भाऊ, यानंतरचा होणारा सामना चिकू भाऊ, पराग भाऊ. सुरेख फटका, चेंडू हवेत, मात्र कुठलीही जोखीम नव्हती या फटक्यामध्ये. धावसंख्या वाढून झालेली आहे 27 धावा, बिनगडी बाद. माहिती आहे धावांचा डोंगर फारसा नाही आहे, कुठलीही अतिरिक्त जोखीम पत्करण्याचं काहीही कारण नाही. अशा क्षणी खराब चेंडूची वाट पाहत आहे केवळ, आणि खराब चेंडू आला की त्याला क्षमा करत नाही. यावेळी मात्र व्हेरिएशन करताना अभिषेक, अखेरचा चेंडू अतिशय वेगाने सोडलेला. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा फळ्यावरती लागलेला आहे, बिनगडी बाद. चंचल वंजारी खेळतोय 7 चेंडू 4 धावांवर. कुठलाही चौकार नाही, षटकार नाही निश्चितच. आणि संकेत कुमेरिया खेळतोय 17 चेंडू 22 धावांवर, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. गोलंदाज बघावं लागेल. 4 षटकांचा खेळ, पाण्याचा अवकाश. यानंतरचा होणारा सामना टायगर 11 विरुद्ध आरोग्य मंदिर. 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे आलेली आहे. गोलंदाजीचा भार संजू चव्हाण. या चेंडूचा सन्मान करण्यास भाग पाडलं. चुकीचा फटका मारण्याचा प्रयत्न करतील फलंदाज, या अनुषंगाने हा चेंडू सोडला, परंतु अतिशय सुंदर फलंदाजी करतोय संकेत. 24 चेंडू 15 धावा, 24 चेंडू 15 धावा असं समीकरण या ठिकाणी. सावध पवित्रा घेताना अतिरिक्त जोखीम न पत्करता. यावेळी मात्र कव्हरला सुंदर असा फटकार हाणलेला आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक या ठिकाणी. 2 धावा, योग्य असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये, समतोल साधता आला दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावा एकत्रित केल्या. या सामन्याची संपूर्ण सूत्र संजू यांचा पुन्हा एकदा सुरेख असा फटकार, जवळपास लॉंग ऑफला मारलेला हा फटकार, चौकार. आणि एकट्याने खांद्यावर ओझं घेऊन आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणतोय. 20 चेंडू 28 धावा. पुढे सरसंटवलेला फटकार, यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित. 1च धाव प्राप्त होईल. थोडा काळ हवेत जरूर होता फटका, परंतु क्षेत्ररक्षक फार लांब असल्यामुळे कुठलीही जोखीम नाही. 34 धावा फळ्यावरती 5वं षटक प्रगतीवर असताना अतिशय सावधगिरीने आणि जणू काही ठाम निर्णय घेतलेला आहे. दोघांनी तळ ठोकलेला आहे या खेळपट्टीवर आणि आमच्या या संघाला विजयी करूनच आम्हीच जाऊ. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा चेंडू होता. उजव्या हात पायावर वजन देऊन मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. संजू यांनी यावेळी मात्र खांद्याचा वापर केला आणि आपल्या खांद्याचा वापर करून फलंदाजाच्या खांद्याच्या रेषेने हा चेंडू काढण्यात यश प्राप्त केलं. संजू विरुद्ध कुमेरिया. यावेळी मात्र मिड विकेटला मारलेला फटकार एकाच
धावेवर समाधानी असतील. माहिती आहे कुठलीही काही गरज नाही, अतिरिक्त जोखीम पत्करायची नाही, बेजबाबदार फटकार सुद्धा मारायचा नाही आणि संतगतीने धावा येत आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 35 धावा पड्यावरती लागलेल्या आहे. 18 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता वायस वॉरियर्स या संघाला आणि याचं श्रेय जातं संकेत कुमेरिया यांना. 21 चेंडूमध्ये 29 धावांवर हा खेळाडू नाबाद आहे आणि फलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर हा खेळाडू पोहोचलेला आहे. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. इरफान भाई टायगर या संघाचे कर्णधार टॉस करण्याकरता मंचाच्या पुढे येतील. आयोजक आपणास बोलवत आहे. पियुष विरुद्ध चंचल. पंचांचा इशारा वाईड असल्याचा. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू. आता केवळ 6 धावांची आवश्यकता या ठिकाणी. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. पंच आजच्या या सामन्याचे पंच श्यामजी पवनीकर सर नागपूरवरून बिलॉंग करतात. वाईट. लगातार 2 वाईड या ठिकाणी पियुष जयस्वाल यांच्याकडून. सुरेख फटका. चेंडू हवेत मात्र सुरक्षित सीमारेषेच्या बाहेर. पंच